नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम.एच. अकॅडमी युनिक आपल्या युट्यूब चॅनलवर. आपल्याला या लेक्चरमधून विभक्ती विचार आपण मराठीचं टॉपिक चालू करतोय. विभक्ती विचार काय असतं, कशासाठी त्याची गरज का पडली, याचा आपण अभ्यास या लेक्चरमधून आपण करणार आहोत. ठीक आहे. का पडली असेल गरज विभक्ती विचारची? एक मिनिट. विभक्ती विचार, विभक्तीचा अभ्यास करण्याची गरज आपल्याला का पडली, काय वाटतं? आता इकडे या, लक्षात आहे. इकडे हे वाक्य बघा, हे बघा, हे शब्द बघा. शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार. हे एक वाक्य आहे. तर या वाक्याला काही अर्थ आहे का मला सांगा? शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार, काय अर्थ तुम्हाला जाणवतो याच्यामधून? काय याला काही अर्थ आहे? या वाक्याला काही अर्थ आहे? नक्कीच काहीच आपल्याला समजतच नाही नक्की काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार, काय अर्थ आहे याचा? पण हेच जर असं आपण लिहिलं, शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले. अर्थ प्राप्त झाला का या वाक्याला? पहिलं आपण लिहिलं शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार, याला काहीच आपल्याला संबंधच काय समजत नव्हतं, काय अर्थच समजत नव्हतं. हेच आपल्याला जाणून घ्यायचंय की जर हे आपल्याला समजलं विभक्ती म्हणजे नक्की काय आहे, हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला त्याचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे ते आपल्याला समजणार आहे. त्याचे प्रकार आपल्याला तेव्हा नीट कळणार आहेत. ठीक आहे. शेजारच्या, इथे चा, ने, त, ला, ने, ले, हे फक्त प्रत्यय फक्त एवढे लागले, त्याच्यानंतर हे प्रत्यय लागल्याच्या नंतर ह्या वाक्याला अर्थ प्राप्त झाला. शब्द तेच आहेत, फक्त त्याला हे प्रत्यय लागल्याच्या नंतर या वाक्याला अर्थ प्राप्त झाला. तर आपल्याला एवढंच फक्त याच्यातून सिद्ध होते की ह्या प्रत्ययांवरती डिपेंड आहे ह्या वाक्याला अर्थ प्राप्त होणं. म्हणजे थोडक्यात काय, तर शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार या शब्दांचा एकमेकांशी जो संबंध आहे, हे संबंध जो आहे तो ह्या प्रत्ययाने दाखवला गेलेला आहे. ठीक आहे. या प्रत्ययांमुळे हे शब्दवरचे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. समजतंय? शेजारच्या मधुने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले, याच्यामध्ये हे जे प्रत्यय वेगवेगळे आहेत, या प्रत्ययांचे पण प्रकार आहेत वेगवेगळे. असे टोटल 8 प्रकार आहेत. या संबंध जो जोडला जातो नामाचा, थोडक्यात आपल्याला पुस्तकी जर याची व्याख्या जर बघितली तर असं म्हणतं त्यामध्ये पुस्तकामध्ये सांगितलंय की नामाचा, नाम किंवा सर्वनाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी जो ज्या प्रत्ययांनी नामाचा आणि सर्वनामांना वाक्यातील इतर शब्दांशी ज्या प्रत्ययांनी, हे जे प्रत्यय आहेत या प्रत्ययांनी जे जोडले जातो, जेव्हा जोडण्यासाठी ज्या प्रत्ययांचा वापर केला जातो त्या प्रत्ययांना काय म्हटलं जातं? विभक्ती असं म्हटलं जातं. काय व्याख्या दिली आहे पुस्तकामध्ये? नाम किंवा सर्वनामांना वाक्यातील इतर शब्दांशी, क्रियापद असू देत, विशेषण असू दे, काही असू दे, इतर शब्दांशी जोडण्यासाठी ज्या प्रत्ययांचा वापर केला जातो त्या प्रत्ययांना म्हटलं जातं विभक्ती. आणि या विभक्तींचे 8 प्रकार आहेत, ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. ओके. त्याच्या आधी मला सांगा, इथे विभक्तीची रूपे दिलेत. भावाला, रामाला, शाळेतून, उंदराशी. त्याचा मूळ शब्द काय असेल मला सांगा जरा. भावाला मूळ शब्द काय असेल? भाऊ. कळलं? रामाला ही विभक्तीची रूपे आहेत. ही काय आहेत? विभक्तीची रूपे आहेत. याच्यातला मूळ शब्द आहे भाऊ, राम,
शाळेतून या शब्दाचा मूळ शब्द काय असणार आहे? शाळा. कळतंय? उंदराशी या शब्दाचा मूळ शब्द काय असणार आहे? उंदीर. सामान्य रूप, आता हे शब्द मूळ शब्द आहेत ते विभक्तीचं रूप त्याचं बनण्यासाठी सामान्य रूप होणं गरजेचं आहे. आपल्याला सामान्य रूप पण समजलं पाहिजे, नाहीतर प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये आला की सामान्य रूप ओळखा, तर आपल्याला सामान्य रूप म्हणजे काय तेच नाही माहिती, मग प्रश्न चुकू शकतो. एकदम सोपा प्रश्न सुद्धा आपल्याकडून चुकू शकतो. भाऊ या शब्दाचं सामान्य रूप काय होणार आहे? भावा. भावा. ठीक आहे, डॅश का मारली तिथे? कारण तिथे प्रत्यय लागणार आहे पुढे. भाऊ या शब्दाचं सामान्य रूप भावा झालं. राम या शब्दाचा सामान्य रूप काय झालं? रामा. ठीक आहे. शाळा या शब्दाचं सामान्य रूप झालं शाळे. शाळे. आणि उंदीर या शब्दाचं सामान्य रूप झालं उंदरा. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे प्रत्यय लागले. आता विभक्तीचे प्रत्यय काय लागणार त्या भावास, रामा, शाळे, उंदरा या शब्दांशी? तर भावाला लागलं काय ते? ला. रामाला काय लागलं? ला. शाळेला लागलं तून. त्याच्यानंतर उंदराला लागलं काय लागलं? उंदराला उंदराशी. ठीक आहे, ही विभक्तीची प्रत्यय लागलेली आहेत. विभक्तीची रूपे तयार होण्यासाठी या मूळ शब्दाला ही विभक्तीची प्रत्यय लागली आणि त्याच्यामध्ये चेंजेस होऊन सामान्य रूप झालं भावा, रामा, शाळे आणि उंदरा असे त्याच्यामध्ये सामान्य रूप होऊन त्याला ही विभक्तीची प्रत्यय लागली आणि त्यानुसार ही विभक्तीची रूपे बनली आणि त्यानंतर हे वाक्य बनलेले आहेत. ही जी वाक्य बनलेली आहेत ही विभक्तीची रूपे आहेत थोडक्यात वाक्यातील या. ठीक आहे, शेजारच्या, शेजारी या शब्दाचं, किंवा मधुने या शब्दामध्ये मधु हा शब्द मूळ शब्द आहे. रस्त्यात या शब्दामध्ये रस्ता हा मूळ शब्द आहे. कुत्र्याला या शब्दामध्ये कुत्रा हा मूळ शब्द आहे. काठीने या शब्दामध्ये काठी हा मूळ शब्द आहे. मारले या शब्दामध्ये मार हा मूळ शब्द आहे. असे हे पुढे त्यांचं रूपांतर होऊन हे अशा प्रकारचं हे विभक्तीची रूपे तयार होऊन हे वाक्य बनलेलं आहे. याला एक अर्थ तयार मिळालेला आहे. का अर्थ मिळाला? तर विभक्तीचा व विभक्तीची रूपे तयार झाली आणि याला अर्थ मिळाला. हे नॉर्मल शब्द आहेत, मूळ शब्द आहेत, त्यांना विभक्तीची रूपं मिळाली आणि या वाक्याला अर्थ मिळाला. तर वाक्यातला अर्थपूर्ण बनण्यासाठीच आपल्याला या विभक्तीचा वापर करायचा आहे. कळलं? आता या विभक्तीचे प्रकार किती आहेत? 8 टोटल प्रकार आहेत. ते आता प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय समोर, हा चार्ट आपल्या सर्वांच्या तोंडपाठ असलाच पाहिजे. विभक्तीची ही विभक्तीचे 8 प्रकार दिलेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि शेवटचं येते संबोधन विभक्ती आहे. त्याला अष्टमी म्हणता आलं असतं, पण या विभक्तीमध्ये संबोधन विभक्तीमध्ये हाक मारण्याची क्रिया असते. हाक मारण्याची किंवा बोलावण्याची क्रिया असते. म्हणून साठी या 8व्या विभक्तीला काय दिलंय? संबोधन असं नाव दिलंय. ओके, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. आणि ही त्याला लागणारी एकवचनातली प्रत्यय आहेत. एकवचनात कोणती कोणती प्रत्यय लागतात? सला ते. प्रथमाला एकवचनात आणि अनेक वचनात दोन्हीही ठिकाणी प्रत्यय नसतो. लक्षात ठेवायचंय, प्रथमाला एकवचनात आणि अनेक वचनात दोन्ही ठिकाणी प्रत्यय नसतो. तर त्याचबरोबर जर संबोधनचा विचार केला तर संबोधनला एक वचनामध्ये प्रत्यय नसतो, पण अनेक वचनामध्ये मात्र प्रत्यय असतो. हा त्यामधला फरक आहे. आता आपल्याला प्रश्न विचारण्याचा कल बदललाय. एबीसीडी असं वाक्य देतील आणि त्याच्यानुसार ए बरोबर ए आणि बी बरोबर, अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, सर्व वरीलपैकी सर्व बरोबर किंवा कोणताही बरोबर नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा कल आता आपल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये वाढलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. प्रथमाला एक वचनात आणि अनेक वचनात दोन्ही ठिकाणी प्रत्यय लागत नाही.
तर त्याचं आता पुढच्या याचं बघूयात. द्वितीयाला सलाते लागतो, एक वचनामध्ये सलाते, आणि अनेक वचनामध्ये जर पाहिलं तर सलानाते. द्वितीयाला काय लागतो? सलानाते लागतो अनेक वचनामध्ये. तृतीयाला एक वचनामध्ये लागतो ने ए शी, आणि अनेक वचनामध्ये लागतो नि शी ई ही. चतुर्थीला एक वचनामध्ये लागतो स ला ते, आणि अनेक वचनामध्ये लागतो स ला ना ते. आता बघा, द्वितीयाला आणि चतुर्थीला सलाते सलाते एक वचनामध्ये, आणि अनेक वचनामध्ये देखील सलानाते, आणि अनेक वचनामध्ये चतुर्थीला सुद्धा सलानाते. हे दोन्ही सेमच आहे, प्रत्यय पण सेम आहेत, त्याची शब्दांची रूप पण सेम आहेत. मग द्वितीय आणि चतुर्थी ओळखायचं कसं ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये मागे पण एक ट्रिक आहे. ठीक आहे, हे कन्फ्युजन होतं द्वितीय आणि चतुर्थीमध्ये. आपलं ऑप्शन मध्ये दिले असतं द्वितीय चतुर्थी, आपल्याला समजत नाही कारण दोघांचेही प्रत्यय सेमच आहेत. त्यामुळे मी कसं ओळखायचं ते तुम्हाला मी हे आता आधी बघूयात सर्व यांचे प्रत्यय, त्याच्यानंतर लगेच द्वितीय आणि चतुर्थी तुम्हाला त्या दोघांमधला फरक जो आहे तो तुम्हाला सांगणार आहे. एकदम सोप्या याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, मी तुम्हाला सांगणार आहे द्वितीय आणि चतुर्थी याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सलाते हे झालं, सलाते सलाते, आणि इकडे सलानाते अनेक वचनामध्ये. ठीक आहे, पंचमीचं बघूया. पंचमीचे प्रत्यय जे आहेत ते ऊन हुन एक वचनामध्ये लागतो, ऊन आणि हुन, तर तेच अनेक वचनामध्ये देखील लागते, ऊन आणि हुन हे प्रत्यय आहेत पंचमीचे. षष्टीमध्ये चा ची चे हे एक वचनामध्ये प्रत्यय लागतात, तर चे चा ची हे अनेक वचनामध्ये प्रत्यय लागतात. कशाला? षष्ठीला. सप्तमीला त ई आ हा एक वचनामध्ये प्रत्यय आहेत, आणि त ई आ ही अनेक वचनामधील प्रत्यय आहेत, दोन्ही ठिकाणी सेमच आहेत. संबोधनला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक वचनामध्ये प्रत्यय नसतो, तर अनेक वचनामध्ये प्रत्यय असतो, तो आहे नो. ठीक आहे, तर ही प्रत्यय बघितली आपण. शब्दांची रूपे त्याप्रमाणे कशी चेंज होतात. आता मूल हा शब्द आपण घेऊयात, मूल. तर त्याप्रमाणे मुलाचं बद्दल सर्व ह्या विभक्तींमध्ये कशा प्रकारे चेंजेस होतात ते बघूया. मूल हा प्रथमाला त्याला प्रत्यय नसतं, मूल जसे तसा लिहिला आपण, तर त्याचाच हा एक वचनातला बघितला. तर अनेक वचनामध्ये काय होणार आहे? मूलचं काय होणार आहे? मुले. प्रत्यय आहे का? नाहीये, मुले. द्वितीयाला प्रत्यय काय आहेत? सलाते, त्याच्यावरून मुलास मुलाला, आणि अनेक वचनामध्ये मुलांस आणि मुलांना अनुस्वार वाढला. ठीक आहे. तृतीयामध्ये ने ए शी प्रत्यय लागलं, मुलाने मुलाशी असं त्याचं रूप झालं, मुलाने मुलाशी. नि शी ई ही अनेक वचनामध्ये प्रत्यय लागतात, मुलांनी मुलांशी. चतुर्थीला सलाते मुलास मुलाला, आणि सलानते मुलांस मुलांना. द्वितीया चतुर्थी बघा, दोन्ही पण सेमच आहेत, शब्दांची रूपे देखील सेमच आहेत. याच्यावरून आता ओळखणार कसं? मुलास हा आला की मुलास हा आला, ओळखणार कसं? द्वितीय चतुर्थी सांगणार आहे. सर्व बघूया आपण. पंचमी ऊनहून मुलांहून, मुलाहून, आणि इकडे ऊनहून मुलांहून अनुस्वार वाढला. ठीक आहे, एक वचनामधलं हे वाक्य आहे, एक वचनामधला हे शब्द आहे, आणि हा अनेक वचनामध्ये शब्द आहे. कोणाचा? पंचमीचा. आता षष्टी, षष्टी चाचीचे हे प्रत्यय लागले, मुलाचा मुलाची मुलाचे, आणि तेच इकडे अनेक वचनामध्ये अनुस्वार वाढला, मुलांचे मुलांच्या मुलांची. त्याच्यानंतर सप्तमी, सप्तमीमध्ये प्रत्यय सेमच आहेत, तय्या तय्या, मुलात आणि मुलांत, अनुस्वार वाढला फक्त. संबोधन एक वचनामध्ये प्रत्यय नाही, मुला, आणि अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागतो, शब्द होतो मुलांनो. ठीक आहे, तर हे शब्द विभक्ती बघितली आपण, 8 विभक्ती, आणि हे त्यांचे प्रत्यय लागले, त्यांची रूपे बघितली आपले शब्दामध्ये कशी चेंज होतात. आपल्याला ही जे आपल्याला जर प्रश्न आपल्याला काय असतो की एखादा वाक्य दिलं असतं, त्या वाक्यामध्ये एक शब्द दिलेला असतो, त्या शब्दाला अंडरलाईन देऊन त्या शब्दामध्ये जी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे त्या विभक्तीच्या प्रत्ययावरून आपल्याला ती विभक्ती कोणती आहे ते ओळखायचं असतं. ठीक आहे, मग जर द्वितीय चतुर्थी सारखी विभक्ती आली तर काय करणार बघूयात आपण पुढे. त्यामध्ये प्रत्यय लागलेला असतो. आता मुलाने असा शब्द असेल वाक्यामध्ये, त्याला अंडरलाईन केलेली असेल, आणि आता सांगतील की याची विभक्ती कोणती, तर आपल्याला ती लगेच ओळखता आली पाहिजे. आपल्याला जर हे प्रत्यय माहित असतील, कोणती प्रत्यय लागले ते माहिती असतील, तर आपल्याला ती विभक्ती कोणती आहे ते ओळखता येतं, तृतीय विभक्ती. ठीक आहे, जर एखादा शब्द आहे मुलाहून, तर त्यामध्ये कोणती प्रत्यय लागलाय? हून लागलाय, हून. तर मग हून हा कोणाचा प्रत्यय आहे?
तर पंचमी विभक्तीचा प्रत्यय आहे. तर मग आपल्याला हे माहिती असेल तर आपण हे सांगू शकतो की ही पंचमी विभक्ती आहे. हे प्रत्यय माहिती असतील तर. ठीक आहे. या मुलात शब्द दिलाय, तर मुलात शब्दाला प्रत्यय कुठचा लागलाय? त लागलाय. म्हणजे कोणती त्याची विभक्ती आहे? सप्तमी. हे आपल्याला तोंडपाठ हा पूर्ण चार्ट माहिती असला पाहिजे. हे त्यांचे प्रत्यय आणि ह्या विभक्ती, हे त्यांचे प्रत्यय आणि त्याच्यानुसार या विभक्ती. ओके, हे आपल्याला माहिती असेल तर आपण लगेच त्याचं उत्तर एकदम सोपं आहे. काय हा चार्ट जर बनवला 100% हमखास प्रश्न पोलीस भरतीला असतो याच्यावरती. त्यामुळे हा फक्त चार्ट तुमच्या लक्षात आला तर तुमचं 1-2 मार्क्स त्यामध्ये फिक्स होऊन जातात. ओके, आता याच्यासोबतच आपल्याला काय बघायचंय तर कारकर्त, विभक्तीचा कारकर्त देखील बघायचा आहे. विभक्तीच्या कारकर्त्यांवरती प्रश्न परीक्षेला विचारला जातो. कर्ता हे विभक्तीचे सर्व कारकर्त. आता प्रश्न विचारला जातो की एखादी विभक्ती दिलेली असेल किंवा एखादा शब्द दिलेला असेल तर त्या शब्दावरून आपल्याला ती विभक्ती ओळखून त्या विभक्तीचा कारकर्त ओळखायला विचारलेला असतो प्रश्न. तर इथे काय प्रथमाचा कारकर्ता कोणता आहे तर तो असतो कर्ता. द्वितीयचा आहे कर्म, तृतीयचा आहे करण, चतुर्थीचा संप्रदान, पंचमीचा आहे अपादान, त्याच्यानंतर षष्टीचा कारकर्ता आहे संबंध, सप्तमीचा कारकर्ता आहे अधिकरण आणि संबोधनचा कारकर्ता आहे हाक. हे आपल्याला पूर्ण हा चार्ट जो आहे तो पाठ असलाच पाहिजे, कारण याच्यावरती प्रश्न 100% विचारला जातो परीक्षेमध्ये. कारकर्ता विचारला जातो विभक्तीचा. जास्त पूर्ण फापट बसा ते वाचत बसायची गरज नाहीये. फक्त एवढं जेवढं दिलंय ना तेवढंच फक्त करा. 100% याच्यावरती प्रश्न येणार आणि तो तुमचा सुटणार. जर एवढा हा पूर्ण चार्ट केलेला असेल तुमचा तर विभक्तीवरचा प्रश्न चुकणार नाही याची गॅरंटी मी घेतो. कारकर्त कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण, हाक. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते तुम्ही त्याच्यावरती काहीतरी बघा ट्रिक वगैरे काही करता येईल तर. कर्ता कर्म तर आपल्याला माहिती आहे, प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म आहे, करण, संप्रदान, अपादान, संबंध, षष्टीमध्ये संबंध दिले असतो चा चीचे ते ओळखता येईल संबंध, सप्तमीमध्ये अधिकरण असतो आणि संबोधनचं पण आहे हाक, ते पण आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण हाक हे आहेत विभक्ती. आणि असं पण विचारले जातील ना काही वेळेला की चतुर्थीचा कारकर्ता कोणता, मग तो कोणता आहे संप्रदान. हा असा देखील प्रश्न आलेला आहे परीक्षेला आणि तो अजूनही पुढे विचारले जातील. अशाच प्रकारचे आता नॉर्मल प्रश्न आता विचारायचं बंद केले त्यांनी. आता कारकर्ता कोणता शब्द देतात आणि डायरेक्ट त्याच्यावरून कारकर्ता ओळखायचं वगैरे असे प्रश्न विचारले जातात. हे सुद्धा प्रश्न येतात म्हणून हे करायचं नाही असं नाहीये, हे पण विचारले जातं, याच्यावरती पण प्रश्न येतो. ठीक आहे. तर आणखी डीप मध्ये जायचं असेल तर ते संप्रदान वगैरे हे कारकर्ता विभक्तीचं कारकर्ता विचारतात. ओके, आता आपण बघूया द्वितीय आणि चतुर्थी यांच्यामध्ये फरक नेमका काय, कारण त्यांचे जे प्रत्यय आहेत हे दोघांचे मध्येही सेम आहे. द्वितीयाचा पण प्रत्यय सेम आहे, चतुर्थीचाही प्रत्यय सेम आहेत. त्यानंतर अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय जे आहेत ते दोघांचेही सेमच आहेत. तर मग आपण द्वितीय आणि चतुर्थी ही ओळखायची कशी ते आपण बघूयात लगेचच. विभक्ती द्वितीय आहे की चतुर्थी आहे ते कसं ओळखायचं ते आता बघूयात आपण. समजा द्वितीय विभक्ती असेल तर कसं असणार आहे, जर कर्माला प्रत्यय असेल, कोणत्या कर्माला, प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय असेल, आणि जर म्हणजे वाक्य जे आहे ते द्विकर्म असेल, दोन कर्म असतील वाक्यामध्ये आणि त्या दोन कर्मापैकी प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय असेल, द्विकर्म वगैरे ते माहिती असेल ना, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन कर्म असतात. प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतं. ओके, आणि अप्रत्यक्ष कर्म जे आहे ते व्यक्तिवाचक असतं. उदाहरण देतो तुम्हाला इथे. आजीने मुलांना गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितली. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे, सांगणारी कोण आहे, आजी. आपण कसा ओळखतो करता, सांगणारा जो क्रियापद आहे
जे त्याचा जो मूळ शब्द असतो, मूळ जो धातू असतो, त्या धातूला काय असतो, नारा हा आपण नारा लावतो आणि त्याच्यानंतर सांगणारा हा शब्द झाला. सांगणारा कोण, तर ती आहे आजी. याच्यावरून आपण कर्ता ओळखला. कर्ता कोण आला मग आपला, आजी. तर आजीने गोष्ट सांगितली. सांगण्याची क्रिया कोणावरती घडली, मुलांवरती आणि गोष्टीवरती. ओके, म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला 2 कर्म मिळाले. मग या 2 कर्मापैकी गोष्ट हे जे आहे ते आपलं प्रत्यक्ष कर्म असणार आहे. प्रत्यक्ष कर्म जे की असतं वस्तुवाचक. वस्तुवाचक. ओके, प्रत्यक्ष कर्म. आणि हे जे आहे ते अप्रत्यक्ष कर्म असणार आहे आपलं. अप्रत्यक्ष कर्म. समजलं फरक. मुलांना हे अप्रत्यक्ष कर्म जे असतं व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचक. ओके, असे जर 2 कर्म असतील आणि त्या 2 कर्मापैकी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्माला जर प्रत्यय लागलेला असेल तर ती कोणती असेल, द्वितीय विभक्ती असणार आहे. द्वितीय विभक्ती. हे झालं पहिलं. काय, जर कर्माला प्रत्यय लागला असेल, कुठच्या, प्रत्यक्ष कर्माला, द्विकर्म वाक्य असेल ते, आणि प्रत्यक्ष कर्माला जर प्रत्यय लागलेला असेल तर ती विभक्ती असेल द्वितीय. आता याच्या उलट मग काय असणार आहे, अप्रत्यक्ष कर्माला. याच्यामध्ये बघा दिलेलं आहे, जर अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागलेला असेल तर ती मी कोणती असणार आहे, चतुर्थी विभक्ती असणार आहे. ओके, प्रत्यक्ष कर्माला लागलं तर द्वितीय विभक्ती होते. तर अप्रत्यक्ष कर्माला म्हणजे मुलांना जर प्रत्यय लागलेले असेल तर ती असणार आहे चतुर्थी विभक्ती. ओके, मग ती वाक्य दिले असेल, त्या वाक्याला कुठेतरी अंडरलाईन असेल. याला मुलांमधनं या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्मालाची विभक्ती विचारले की गोष्ट या शब्दाची विभक्ती विचारले, ते आपल्याला तिथे अंडरलाईन मध्ये प्रश्न पत्रिकेमध्ये आपल्या असेल अंडरलाईन केलेलं वाक्याला, वाक्यातील शब्दाला. त्याच्यावरून आपण ओळखायची की चतुर्थी आहे की द्वितीय आहे. कळलं. तर हा एक पहिला पॉईंट झाला की जर कर्माला प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय असेल तर द्वितीय, अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय असेल तर ती असेल चतुर्थी विभक्ती. त्याच्यानंतर दुसरा फरक म्हणजे फक्त एकच मुख्य कर्म असेल, म्हणजे वाक्य आहे त्याच्यामध्ये फक्त एकच, म्हणजे गोष्टच हा शब्दच नाही, फक्त आजीने मुलांना सांगितले. आता हे ते अर्थ जबंत आहे, पण असं एखादा शब्द असेल की ज्याच्यामध्ये फक्त एकच कर्म असणार आहे. ओके, समजा हा शब्दच नाही, ते आजीने गोष्ट सांगितली, झालं वाक्य. मुलांना हा शब्दच नाही त्यामध्ये, मग काय आलं, याच्यामध्ये फक्त एकच कर्म आहे. फक्त एकच कर्म जर असेल तर तो डायरेक्ट असणार आहे द्वितीय विभक्ती. कोणती असणार आहे, याची द्वितीय विभक्ती होणार आहे. एकच फक्त मुख्य कर्म आहे, त्यामध्ये गोष्ट हा एकच फक्त शब्द आहे, तर ती असणार आहे कोणती असणार आहे, द्वितीय विभक्ती असणार आहे. ओके, त्यानंतर दुसरा फरक बघूया. आता हे झाले 2 फरक. द्वितीयाचं समजलं आपल्याला, द्वितीय कशी ओळखायची, प्रत्यक्ष कर्माला असेल आणि फक्त एकच वाक्य, म्हणजे त्या वाक्यामध्ये फक्त एकच कर्म असणार आहे, 2 कर्म अजिबात असणार नाहीत. त्याच्यानंतर चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्ती अप्रत्यक्ष कर्माला जर प्रत्यय लागला असेल तर ती आपण समजलं, पहिलाच आपण बघितलं मगाशीच की चतुर्थीला अप्रत्यक्ष कर्माला जर प्रत्यय असेल तर ती चतुर्थी असणार आहे. दुसरं आहे, जर कर्म सोडून इतर शब्दाला प्रत्यय असेल, कर्म सोडून इतर शब्दाला म्हणजे काय, किंवा वाक्यामध्ये कर्मच नसेल, वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये कर्मच नाही, आजीने सांगितली एवढंच फक्त वाक्य असेल, याच्यामध्ये कर्मच नाहीये आणि आजीने या शब्दाला प्रत्यय लागलेला असेल, कुठचा प्रत्यय लागला असेल, द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय. कोणते, सलाते असतात ना, सलाते आणि सलाते आणि सलानाते, यापैकी प्रत्यय असेल. आता इथे ने हा तृतीयाचा प्रत्यय लागलाय, तृतीयाचा. हे एक्झाम्पल साठी वाक्य तुम्हाला घेतलेलं, त्यामुळे याच्याशी संबंध नाही. आपण त्याचे एक्झाम्पल याच्यानंतर, हे झालं आपलं की याच्यानंतर पुढे बघणार होतो पण त्याचे एक्झाम्पल पण सोडून घेऊन आपण याच्यामध्ये. ओके, आजीने, आता याच्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय लागला, हे वाक्यामध्ये नाहीच आहेत, कोण आहेत, कर्मच नाहीये वाक्यामध्ये, किंवा कर्म आहे पण त्या कर्माला सोडून इतर शब्दाला प्रत्यय लागला असेल, म्हणजे आजीला प्रत्यय लागलाय, तर मग काय करणार, तर मग ते असेल चतुर्थी.
ठीक आहे. कोणते प्रत्यय लागणं गरजेचं आहे पण ते सलाते आणि सलाते, सलानाते, सलानाते हे प्रत्यय लागणं गरजेचं आहे. हे जर प्रत्यय इतर शब्दाला कुठच्या लागला असेल वाक्यातील, कर्म सोडून इतर शब्दाला, किंवा वाक्यामध्ये कर्मच नसेल आणि इतर शब्दाला प्रत्यय लागला असेल सलाते सलाते, तर ते असेल चतुर्थी. काय असणार आहे? चतुर्थी विभक्ती. आता याच्यावरून आपण एक्झाम्पल, आपण उदाहरणं बघूयात. ठीक आहे. मग तुम्हाला लगेच नीट कळेल काय नक्की मला म्हणायचंय ते. ओके, लगेच बघूयात आपण उदाहरणं. बघा आता आपल्या समोर 4 वाक्य आहे. ती आजीने रामास गोष्ट सांगितली. रामाला हे या शब्दास अंडरलाईन आहे इथे. हे दुसरं वाक्य आहे, तिसरं आहे आणि चौथं आहे. प्रश्न पण इथेच आहेत. हे 4 ऑप्शन दिले तिथे, सारखे सारखे रिपीट नाही केलेत, तेच ऑप्शन आहे. त्याच्यावरून तुम्हाला या 4 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. प्रश्न पण इथेच आहेत, उत्तर पण आपली इथेच आहेत. ठीक आहे. बघा, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लगेच सोडवायचा प्रयत्न करा. सोडवा आणि त्याचे कमेंट बॉक्समध्ये उत्तरं त्यांची टाईप करा. 1 2 3 4 असे 4 प्रश्न आहेत. व्हिडिओ पुढे बघू नका, मी उत्तर सांगणारच आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला स्वतःला ट्राय करता जमतंय का बघा. याच्यावर सर्वांची उत्तरं बघा, द्वितीय आणि चतुर्थी यांच्यापैकी. चला सोपं करून टाकतो. द्वितीय आणि चतुर्थी यांच्यापैकीच असणार आहेत हे 4 तसे पर्याय आहेत, प्रश्न आहेत असे. ठीक आहे. तर यांपैकी तुम्हाला आता सांगायचं आहे की द्वितीय लागेल कुठे आणि कुठे चतुर्थी लागेल. उत्तर आपल्या समोरच आहेत. तुम्हाला डायरेक्ट हे बघा, तुम्ही शोधा. रामास या शब्दाला इथे अंडरलाईन आहे, इथे इंद्राला या शब्दास अंडरलाईन आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये राजाने प्रधानास या शब्दास बोलावले, या शब्दास काय अंडरलाईन केलेली आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये देवाला भक्ताच्या मदतीला धावून जावे लागते, तर देवाला या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. हे इथे आपले ऑप्शन आहेत. संबोधन, चतुर्थी, तिसरा ऑप्शन आहे द्वितीय, चौथा ऑप्शन आहे षष्टी. प्रश्न क्रमांक लिहायचा आणि त्याचा उत्तर जे असेल ते कमेंटमध्ये टाईप करून मला पाठवा. ठीक आहे. चला आपण बघूया त्याचं उत्तर. आजीने रामास गोष्ट सांगितली. मगाशी बघितलं वाक्य तसं. सांगणारी कोण आहे? आजी. सांगण्याची क्रिया कोणावरती घडली? रामावरती आणि गोष्टीवरती. इथे काय आहेत? 2 कर्म आहेत. एक प्रत्यक्ष कर्म आहे आणि एक अप्रत्यक्ष कर्म आहे. ओके, आपण मगाशीच बघितलं, अप्रत्यक्ष कर्माला जर प्रत्यय लागत असेल तर ती कुठचं असेल? अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागलाय. हे बघा इथे चतुर्थी. जर अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागत असेल तर ती विभक्ती कोणती असेल? चतुर्थी विभक्ती असेल. म्हणजे पहिल्याचं उत्तर आपलं काय असणार आहे? चतुर्थी. कुठे लिहू? इथे लिहू. पहिल्याचं आपलं उत्तर असणार आहे, पहिल्या प्रश्नाचं, चतुर्थी. ठीक आहे. प्रश्न पहिला. त्याच्यानंतर दुसऱ्याचं लगेच बघूयात. कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिली. देणारा कोण? कर्ण. देण्याची क्रिया कोणावरती घडली? इंद्रावरती घडली आणि कवच कुंडलावरती घडली. इथे सुद्धा 2 कर्म आहेत. कवच कुंडले हे प्रत्यक्ष कर्म झालं, इंद्राला हे अप्रत्यक्ष कर्म झालं. म्हणजे याचं उत्तर काय असणार आपल्याला? अंडरलाईन कुठच्या शब्दाला आहे? इंद्राला. अप्रत्यक्ष कर्माला अंडरलाईन आहे. पहिलं चतुर्थीमध्ये बघा, अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्माला जर अंडरलाईन असेल तर तो कोणता असणार आहे? चतुर्थी असणार आहे. म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं उत्तर काय आहे? त्याचंही उत्तर असणार आहे चतुर्थी. समजलं कुठे चतुर्थी लागते, कुठे द्वितीय लागते? आता तिसरा प्रश्न बघा. राजाने प्रधानास बोलावले. बोलावणारा कोण? राजा. बोलावणारा कोण? राजा. बोलावण्याची क्रिया कोणावरती घडली? प्रधानावरती घडली. इथे फक्त एकच कर्म आहे. आपण मगाशी बघितलं, फक्त एकच मुख्य कर्म असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे? द्वितीया. द्वितीया विभक्ती आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपलं आलं काय? द्वितीया. द्वितीया विभक्ती. समजलं कुठे कोणतं वापरायचंय? तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, राजाने प्रधानास बोलावले. एकच फक्त कर्म आहे. एकच मुख्य कर्म असेल तर ते डायरेक्ट आपण द्वितीया उत्तर लिहून यायचं. द्वितीया. ओके, याच्यात आहे का आणखी दुसरं कर्म? नाहीये. चौथा प्रश्न बघा. देवाला भक्ताच्या मदतीला धावून जावे लागते. याचं उत्तर सांगा बघा तुम्हाला जमते का? देवाला, याची आता ही कोणती विभक्ती येईल? इथे उत्तर तुमच्या समोर आहेत बघा.
द्वितीयाला काय असेल, चतुर्थीला काय असतं? इथे बघा धावून जाणारा कोण आहे? देव. म्हणजे इथे कर्ता आहे हा. तर कर्त्यालाच विभक्ती लागले आणि त्यालाच आपल्याला अंडरलाईन करून दिले आणि त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. आपण काय पाहिलं? जर कर्म सोडून इतर शब्दाला जर प्रत्यय लागलेला असेल किंवा वाक्यात कर्मच नसेल तर तो कोणत्या असतील ती विभक्ती रे? चतुर्थी. म्हणजे चौथ्याचं उत्तर काय असणार आहे? चौथ्या प्रश्नाचं चतुर्थी. का? व्यवस्थित नाही थांबा. का? तर तो कर्म सोडून इतर शब्दाला प्रत्यय आलेला आहे. कर्म सोडून जेव्हा इतर शब्दाला प्रत्यय लागतो, वाक्यात कर्मच नसेल तर तो कोणती असणार आहे? चतुर्थी विभक्ती असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमधील हा फरक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या ही विभक्ती होती. तो मगाचा जो चार्ट होता आपला, तो चार्ट एकदम तोंडपाठ करून ठेवा. तुमचा विभक्तीवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. अगदी द्वितीय आणि चतुर्थी यांच्यामधली जरी कोणती विभक्ती विचारून जर शब्द दिला तरी सुद्धा तो आपला चुकणार नाही, एवढी गॅरंटी आहे आपली. ठीक आहे. तर बघूयात पुढचा पूर्ण मराठी आपल्याला सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. मॅथ्सचा पण आपला कव्हर करायचा आहे. मॅथ्स जो बेसिक पासून आपण बघतोय त्याच्यामध्ये बेसिक मॅथ्स आणि मराठी आपल्याला दोन्ही विषय एकदम 25 पैकी 25 मार्क्स कसे घेता येतील याचा आपण विचार करून आपण शिकवणार आहोत त्याच्यावरती. त्यामुळे जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जे आहेत त्या शेअर करा. ओके. आणि जर कोणता काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. बरं ठीक आहे, चालेल. एवढंच आपण या व्हिडिओमधून बघूयात आणि पुढचा आपण लेक्चर बघूयात कोणतं घेऊयात ते. ओके. विभक्ती झालंय, काळ वगैरे असं आपलं अलंकार वगैरे आपल्या आता क्रमाने आपल्याला मराठी चॅप्टरवरती जे काय असतील ते मी याच्यावरती व्हिडिओ जर टाकत जाईन आपल्या चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखी जर तुम्हाला जर कोणता टॉपिक कठीण वाटत असेल तर तो जर शिकवायचा असेल तर तो सुद्धा मला सांगा याच्यामध्ये आणि सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो.